पिवळ्या सोन्यासाठी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी बाजार बंद ठेवत निषेध व्यक्त केलाय। त्यानंतर आज शेतकऱ्यांनी वाशिम जिंतूर महामार्गावर उतरून हळदीची होळी करत आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात 16,000हून अधिक दर असलेली हळद घरात आल्यानंतर 12,000च्या खाली येते। तसंच खासगी व्यापाऱ्यांकडून बटावच्या नावाखाली वसुली केली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। आरटीजीएस द्वारे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र हळदीचे दर न वाढल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिलाय। हदगाव तालुक्यातील हिमायतनगर परिसरात रयत सेवाभावी प्रतिष्ठान जळगाव यांच्या वतीने गरजू कुटुंबातील वधूसाठी कन्यादान साहित्य किट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हाताळा गावात ही मदत घरपोच देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी गजानन रुमाले या वधूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईवर आली होती। मोलमजुरी करून मुलीचं संगोपन आणि शिक्षण करत असताना लग्नाची चिंता तिच्या समोर होती। या पार्श्वभूमीवर रयत सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने कन्यादान साहित्य किट देण्यात आलं। या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनीही सढळ हाताने मदत केली। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला नदी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। पुणे महापालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। नद्यांचं प्रदूषण रोखणं आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता। यावेळी नदीपात्र स्वच्छतेसोबतच जनजागृती कार्यक्रमही राबवण्यात आले। स्वराज्य फाउंडेशन आणि संयुक्त लोककल्याण सामाजिक विकास फाउंडेशनसह अनेक संस्थांनी यात सहभाग घेतलाय। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बेकायदेशीर अग्निशस्त्र प्रकरणी तिघांना अटक केली। कारफाटा निमगा वसावा इथं सापळा रचून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। त्यांच्या अंगझडती दरम्यान 2 गावठी कट्टे आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आले। या कारवाईत सुमारे 5,72,000 रुपयांचा मुद्देमाल तसंच एक 4चाकी वाहन जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल साळवे यांच्यासह 2 साथीदारांचा समावेश आहे। ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली। आरोपींवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। या बातमीसोबतच न्यूज मराठीच्या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।